टिप नंबर 1. गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत. गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्यांना टेक्स्चर छान येईल. टिप नंबर 2. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या. टिप नंबर 3. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे 2 स्टॉक तयार ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करताना सोपं जाईल. टिप नंबर 4. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. टिप नंबर 5. भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका. नंबर 6. नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा. नंबर 7. रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा. टिप नंबर 8. थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा. नंबर 9. बटाटे लवकर उकडण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. नंबर 10. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. नंबर 11. मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. नंबर 12. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही. टिप नंबर 13. कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत. टिप नंबर 14. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा. टिप नंबर 15. वांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे. टिप नंबर 16. दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे. तर या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टिप्स बघितल्या, त्यामुळे तुमचे किचनमधील काम सोपे होईल आणि झटपट होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत.